असं पण एका सांगितलं 36 परीक्षेचं लग्न ठरलंय पण आखाडीमुळे बायको गायब आहे. बरं झालं नाहीये. कोण खोटं बोलत बघू आपण आता. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझा बर्थडे आहे आणि अॅनिव्हर्सरी पण आहे. पण खालचा नाही दिसत आहे ना व्हिडिओ. थांब ना बाजूला. हा कसं असं दमला सांग ना मग. सुनेन दिलं तिच्याकडनं पटकन बोलते तो. कॉल आला होता पण कट झाला. पण डबल नाही केला तिनं. कुठे आहे ती? ऍक्टिंग के 50 रुपये काढतो. सोबत राहू आजकाल पंच मारायला लागलाय. पहिले तर समजत नव्हतं. कोण खोटं बोलत बघू आपण आता. पप्पा म्हणे की मम्मीला हॅपी अॅनिव्हर्सरी विश केला आणि हे म्हणते की नाही केला. फेसबुकवर तुला सांगणार आहे. तू म्हटलं म्हणते ना हॅपी अॅनिव्हर्सरी. मीच म्हणजे विचारत होता. नाही तो काकूने काय म्हटलं म्हणजे सेम टू यू. असं म्हटलं काही सांगते बोल का होता. पप्पा खोटं कोण बोलत आहे. कोण खोटं बोलत आहे. दिल की बात होगी दिल भी बोला. किती वर्ष झाले तुम्हाला लग्नाला ना? 88 पासून मोज. पप्पाने एका सांगितलं 36 दिले माहित नाही. 36 नाही झाले. 35 कम्प्लीट म्हणजे लागले. 36 झाले म्हणजे 35 झाले कम्प्लीट. 36 पासून बरोबर बोलले ना पप्पा. मग पण त्यांनी असंच म्हटलं. दीदी किती वर्षाची आहे? पण एका वेळेस म्हटलं 36. 36 एक सेकंड. मोजा काय असते. म्हणजे तशी हुशार आहे मॅथ्स मध्ये माझ्यापेक्षा. त्यानं असं टाइम नाही घेतला की 88 पासून एवढं 36 असं नव्हतं. विचारलं 36. कारण की माझा 1 वर्ष मागपुढं होते सांगतात. तो डगमध्ये कन्फ्युज होऊन जाते. तुम्हाला इरादा डगमता. मला माझा वय विचारलं मी पटकन सांगते आता. आता काय पाहिला पप्पाने सांगितलं गेला. वय म्हटलं वर्ष थोडी ना म्हटलं. पप्पा विष्णे केला म्हणतो तुम्ही. मम्मी म्हणतो विषय केला. कधी केलं? फेसबुकवर फेसबुकवर केलं. मी तेच म्हणून राहिली. केलं ना. तुम्ही केला रिप्लाय केला. पण तुम्ही रिप्लाय नाही केला तरी पण त्यांनी काय म्हणून टेकला ते थँक्यू म्हटलं मी. हो ना मग त्यांनी सांगितलं. बरं ते ठीक आहे. मम्मीने केलं काय? आम्ही करत नसतो एकमेकाला. शॉप नाही करत आम्ही. एकामेकाला शॉप नाही करत. नको काय. तर तुम्ही हॅपी बर्थडे टाकलं ते मी म्हटलं मी. थँक्यूचा मेसेज. हा तर मी थँक्यू टाकलाय ना. थँक्यू टाकलाय. म्हणते हे पोरं काय म्हणते हॅपी अॅनिव्हर्सरी विश केलं म्हणते. केलं ना मग. चल बरं तिने तुम्हाला केलं का विश? नाही. एवढा गर्व करतो. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सेम टू यू. किती वर्षाने केलं त्यांनाच विचार. 36. काय वाटलं कॅल्क्युलेट कर म्हटलं. किती झाली? कॅल्क्युलेट कर ना. तुम्ही कॅल्क्युलेटर लागते. बीकॉम म्हणाले असते. बीकॉम झाला बा. तुम्ही बीकॉम केलाय काय? मग दे तू. नाही म्हणूनच बेकाम आहे. बीकॉम. अरे लॉकडाऊन बीकॉम. लॉकडाऊन मधला काय? अरे लॉकडाऊन वाले इंजिनियर परवडले एकदाचे. लॉकडाऊन मध्ये बीकॉम केलं जरा. गौर से देखिए ये चेहरा. ऑल क्लियर. बरं झालं ते मला डिस्टिंक्शन कोरोनाच्या आधी भेटलं. नाही तर साऱ्यांनी म्हटलं असतं कोरोनामुळे भेटला म्हणून. काय म्हटलं? म्हणजे मी आंघोळ केली नाही. सणची गोष्ट नाही. तो कोणताही दिवस असो त्याच्याशिवाय रात्री आंघोळ केली. मजबुरी आहे त्याची. मजबुरी आहे त्याची. तू पोरगी आहे. मी एक तुझा येस रेकॉर्डिंग. कोणाला रिप्लाय दिला म्हटलं मम्मी? तू कानाला दिला काय? थँक्यू. रिप्लाय दिला का तुला? तुला रे? अरे रे रे अरे रे रे पाय रे. अरे रे रे पाय रे.
मला जर असं रिप्लाय नसतं दिलं नाही एखाद्या पार्टीत मी तर केक न खाता पळून गेलो असतो घरी. रुकू तुम्हाला विश केलं. हो आठवते रात्री 12 वाजता विसरले. तेच तर म्हटलं पहिला मी होतो. आठवण कशी राहते माहिती आहे का, जेव्हा इंस्टावर फेसबुकवर लोक टाकते ना, तू ना तिची स्टोरीज नाही टाकली. काकूले फॉलो करा. याला मला रात्री 12:30 वाजता हळूच म्हटलं काकू हॅपी बर्थडे म्हणते. दोन्ही म्हटलं हॅपी अॅनिव्हर्सरी लोकांची आता वाटते हॅपी अॅनिव्हर्सरी. पप्पा केक नाही खात, पहिल्यांदा खाल्ला पप्पाने केक. पूर्ण गेला पाहिजे. लागणार नाही काही. इकडे असं लावत असते. लवकर नाही लागत. रुपयाला बघ कसं पोझिशन घेते. काकू लॉक होऊन राहिला ना तुम्ही. आणखीच पहा त्याचा कसं बरोबर लावतो. ओव्हर ऍक्टिंग. वा ऍक्टिंग करायचं. अरे प्रो प्लेयर. आज 2 केक खाल्ले पप्पाने. नाही भरली. अरे वा 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 प्रत्येक कार्यक्रमात लेट आहे. तिसराही केक आला रे भाई. अबे कॅमेरा चालू माझा मागे बस केक आणलाय परीक्षित ना. हे डिले झालं थोडस. अजून एक कापून बर्थडे इकडे इकडे इकडे. अबे हे आणला बर्थडे जावे का अॅनिव्हर्सरीचा. बर्थडेचा आहे. पप्पा तुमच्यासाठी काही नाही आणलाय ना. मम्मी तुझ्यासाठी काहीच नाही आणलं ना. दोघंही येतात आहे ना रे. 2 बर्थडेचे आहे अॅनिव्हर्सरी. नाही नाही हा अॅनिव्हर्सरीचा तो बर्थडेचा आहे. हा दोन्हीच आहे मग. धन्यवाद केक आणल्याबद्दल परीक्षित लग्नांचे. आणि कॉंग्रॅच्युलेशन. दुसरी गोष्ट रिव्हील नाही करू आपण इथं तरी त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. सांगू नये आपण कॅमेऱ्यात की परीक्षितचं लग्न ठरलंय. गिंबल गिंबल पडून राहिले. तर प्रश्न पडला असेल तुम्हाला बायको कुठे आहे म्हणून. तर ते आज पहिली लग्नानंतरची काय असते आखाडी. तर मला काही माहित नव्हतं. मी काही एवढा प्लॅन केला नाही. पण आखाडीमुळे बायको गायब आहे. आणि फोनवर मग रडू राहील ती. मला पण यायचे. तर मी तिचं तोंड नाही पाहू शकत. पण तू तर व्हिडिओ कॉल करू शकतो ना. तर तुम्ही दोघं तोंड पाहून घ्या. तिने विश केलं का मग सगळ्यात पहिले हे तुला पाहू शकता का. नाही ते माझ्या तोंड नाही पाहू शकत. मी तिचं तोंड नाही पाहू शकत. थँक्यू. मग परीक्षितनं पण आणला ना. तिकडे कॅमेरा काढ. सगळ्यांना तोच आवडला. आज मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे. मम्मीचा बर्थडे पण आहे आणि मीच नाहीये. पुढच्या वर्षी कुठला का बरं नाही आहे सांग. कारण हे आहे की आज काय आखाडी आहे आणि पहिल्या आखाडीला नवऱ्याचा चेहरा बघत नाही म्हणून मी माझ्या माहेरी आली आहे. फोन ठेवला का. फोन ठेवला का. बरं झालं नाही आहे. हा एवढा भेटे ना माझ्या बायकोले. तेवढा तिच्या आईला बी नाही भेट. तेवढा माझ्या बायकोला भेट. फोन सुरू आहे का तिचा. काय काना यार पण काहीतरी मिसिंग आहे आज. काना यार काहीतरी कोणीतरी कसं तरी मिसिंग आहे. एक्स्ट्रा ब्राईट मिसिंग आहे म्हणजे. अरे तुझी ब्राईटनेस मिसिंग आहे. काहीतरी मिसिंग आहे. दुसऱ्या मला लोकांचे मेसेज आले हा बिघडला का म्हणजे. आपण त्याची बहीण होय ते. बहीण आहे का असा करशील पण हे लोकांना नाही माहित ना. पण सख्खी बहीण आहे काय. मावशीची मानलेली मावशीची. मग ठीक आहे. मामाची नाही आहे ना. मग ठीक आहे. अच्छा कट केला. ओ कानाचा फोन मम्मी कोणा फोन काढला कानाचा. त्याच्या लक्षात नाही का काकूचा वाढदिवस आहे म्हणून आज. म्हणजे नाही करण दे. इतका इन्सल्ट. फोन कापला आमचा.
देख लेंगे तेरे को मम्मी काय आणलं रे तुला मोहाची इंद्रजल ऑर्गॅनिकचं कोल्ड प्रेसचं ऑइल आहे. कायचं कोल्ड प्रेस नाही कोल्ड प्रेस प्युअर प्युअर 100% प्युअर. नो काय आहे ते काहीच नाही याच्यात. स्वतःच्याच ब्रँडचं प्रमोशन करायला का डिमोशन करायला. त्याचं म्हणणं प्युअर वूड मधून जे नॅचरली काढते ना एक्सट्रॅक्ट करते ते तू स्वतः भरते त्याच्यात आणि ते बॉटल ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचं. तर ते जर ऑर्डर करायचं कसं करावं लागते रे. नंबर स्क्रीनवर येऊन जाणार आणि ऑर्डर करा. हेल्दी राहा. हा धन्यवाद. मेरा पैसा दे देना. हा मेरा पैसा दे देना. इंद्रजीलचं प्रमोशन साठी पार्टी आहे कानाकडून. इंद्रजलच्या खास तेलाची प्रमोशन. सगळ्याकडून त्यांना बाईट घेतलेला आहे. त्याच्या बदल्यात आता पार्टी आहे कानाकडून. त्याच्या नवीन बिझनेसची पार्टीच नव्हती दिली त्यांना. नाही तो पहिल्यांदा मागच्या मागा. हॅलो खूप मोठा प्लॅन. थँक्यू. या मॅडम काय पाहिजे तुला. काय स्लो बोल. पायनॅपल पिझ्झा. मेरा दोस्त नहीं इसको दुनिया से बरखास्त करो. मला आयुष्यात सगळ्या गोष्टी करायच्या आहे. फक्त मोजक्या 2-3 गोष्टी सोडून त्याच्यातली एक आहे का पायनॅपल पिझ्झा मला ट्राय बी नाही करायचा. रेशमी पनीर पिझ्झा, पनीर लबाबदार, रेशीम कढाई पिळे पनीर असते का टिक्का त्याच्यात? पिझ्झा, मखनी पनीर पिझ्झा. हायर करता का येईल पाठ करून आली ते सजेस्ट करा म्हटलं पिझ्झा. झालं फोटो काढणं सुरू. काढून घ्या. काय खाल्लं ते लोकांनाही दिसलं पाहिजे. कशाला पोट दुखाल. मी आज खाल्लं. मला सांग. काकूचा ड्रेस मस्त आवडला मला. आवडलं तुला? चॉईस करायची. किरणची माझ्या सुनेची. बापरे बाप. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंटच करणार नाही तर आम्हाला कसं माहित होणार. तर कमेंट करत जा की ब्लॉग मधलं तुम्हाला काय आवडत आहे काय नाही आवडत आहे. ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे किंवा तुम्ही आम्हाला टास्क द्या एखादा गेम खेळू आपण की मम्मीला मी चॅलेंज करतोय मम्मी मला चॅलेंज करते. तर असं काही आयडियाज असतील तर कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की ते फॉलो करू.